निजाम दरबारातील माणूस रावरंभाकडे संशयाने त्यांच्या नजरेतील संशयाने रावरंभा संकोचले. आपल्यावर निजामाचा काय एवढा अविश्वास? हे गणित काही त्यांच्या लक्षात येईना. तावातावाने पायऱ्या चढत ते निजामापुढे उभे राहिले. रागाने लाल लाल झालेले डोळे रोखीत त्यांनी सवाल केला. असं तातडीचं फरमान पाठवण्याची वजह जाब विचारल्याने तुमच्यावर बेहद भरोसा आहे शेहजाद्यान एवढाच. आम्ही तुमच्यावर मोहब्बत करतो, पर याचा मतलब असा नाही की आम्ही तुमची साखी नजरअंदाज करावी. हजरतांना खाली मान घालायला लावायची हरकत आमच्याकडून आजवर झाली नाही. रावरंभांनी आपली बाजू मांडली. नाही, इस बार मोठ्या आवाजात म्हणाला. होणे नाही. रावरंभांचा तोरा कायम होता. तुमचे 100 अपराध माफ करू, पर तुम्ही शहजादाच्या जीवाशी खेळायला निघालात. निजामाने जाब विचारला. हजरतांनी आधी शहानिशा करावी आणि मगच आरोप लावावा. रावरंभांनी आरोप नाकारले. शहजादांना पेशव्याच्या शादीला पाठवलं. ते सल्तनतीचे वारस. आमच्यापेक्षा त्यांच्या जानची आम्हाला जास्त फिकीर. इतका भरोसा केला आणि तुम्ही तो पायदळी तुडवलात, असं त्याचा चेहरा सांगत होता. मग आम्ही त्यांच्या जीवावर उठलोय असा आरोप आहे का तुमचा? आणि तशी तुमची खात्री असेल तर घ्या ही समशेर आणि करा कलम गर्दन. मान झुकवीत रावरंभा संतापले. निजाम काहीच बोलत नसल्याने तेच म्हणाले. भरोशाने जो माणूस आमच्या खांद्यावर मान ठेवतो त्यांच्या बाबतीत अशी नाइंसाफी नाही करत. गोड बोलून दगाफटका करायची आमची अवलाद नाही. रावरंभांनी होता नाही तेवढा सगळा राग काढला. हे आम्ही 3 पिढ्यांपासून जाणतो. निजामाने पुष्टी दिली. तरी एवढा अविश्वास? रावरंभांनी निजामाला पिढ्यांपासून जाणतो. निजामाने पुष्टी दिली. तरी एवढा अविश्वास? रावरंभांनी निजामाला पेचात पकडला. निजाम काहीच बोलला नाही. हुजूर, हा आपला अंदाजा नाही, कुणीतरी आपल्याला फितवलंय. रावरंभा, आम्ही कोणाच्या बहकाव्यात येत नाही. आमच्या दाढीचे बाल काही उन्हाने पांढरे झालेले नाहीत. निजामाने आपण आपल्याच मनाचे बादशाह असल्याचं दाखवण्याचा प्रयास केला, पण लगेच त्याला मीर कानाला लागल्याचं आठवलं. त्यामुळे अपराधीपणाचे भाव उमटले. अजमेरला चाललंय असं झूट बोलून माहेलका करमाळ्याला जाऊन थांबली. राव तिला परत भागानगरात येऊ द्यायचा नाही. एकदा का शादी झाली की फर्जंद सिकंदर जहाला गिरफ्तार करायचं. भागानगरवर हल्ला करून निजामशाही बुडवायची. नाना फडणीसाचा हा कावा आहे. एकदा का निजामशाही बुडाली की रावरंभाच्या जहागिरीची हद्द भागानगर पर्यंत येऊन भिडेल. या नियोजनभर हुकूम काम चाललंय. मीरनं निजामाच्या डोक्यात हे घुसवलं होतं, म्हणूनच निजामाचा संशय बळावला. माहेलका अजमेर दर्ग्याला निघाली, मग ती करमाळ्यात कशी? निजामाच्या या सवालानं रावरंभा चपापले. का आम्ही तिची मेहमान नवाजी नाही करायची? रावरंभांना वाटलं आता निजामाला सर्व माहिती झालंच आहे तर कशाला माघार घ्या. म्हणून त्यांनी जोरात बोलून विषयाचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तिची मेहमान नवाजी लाग करा, आम्हाला त्याच्याशी काही लेना देना नाही, पर तुम्ही तिला घेऊन पेशव्याच्या शादीत शरीक होणार आहे हे आम्ही यकीन के साथ सांगतो. तिला शादीत नेलं म्हणजे काही गुन्हा नाही, पर ते आलास अंधारात ठेवून हरकत करणं नक्कीच मुलकाशी गद्दारी आहे. तुम्ही माहेलकाला रावरंभांनी अडेलतट्टूची भूमिका घेतली. निजाम म्हणाला, जामीन हरगिज नाही, ती आमची जान आहे. आणि दुसरं म्हणजे ती मुलकाची राजनर्तकी आहे. हा तिच्यावर अविश्वास आहे का आमच्यावर? रावरंभांनी सवाल केला. तिच्या सैतानीपणामुळे आमच्या मनात शक पैदा झालाय. या वतनासाठी तिने जान जोखीम मध्ये टाकली आहे, हे विसरू नका खुदावंत. रावरंभांनी तिची तरफदारी केली. हे त्यालाही पटलं
त्यामुळे निजाम नरमला. तिला वापस बोलवायचं असेल तर आम्ही इथेच राहतो. रावरंभा इरेला पेटले. रावरंभाने रागाच्या भरात फरजंदला काही दगाफटका केला तर निजामाला अशी भीती दाटली. तुम्ही इथं राहून निजाम समजुतीचं बोलल्यानं रावरंभाला चेव चढला. रावरंभा आडव्यात घुसल्यानं निजाम तो काहीच बोलेना. आम्हाला उशीर होतोय, फैसला त्वरित करावा. रावरंभा हट्टाला पेटल्यानं निजाम नाईलाजानं म्हणाला, जशी आपली मर्जी. रावरंभा मुजरा करून निघाले. 4-2 पावलं पुढे गेले असतील तोच निजाम म्हणाला, रावरंभा, तुमच्या जानसाठी जोखीम घेताय ना, तशीच निधडी छाती आमच्या दिलाच्या तुकड्याच्या हिफाजतीसाठी पुढे करा. निजामाच्या बोलण्यातील आर्जवावर रावरंभा हसून म्हणाले, त्याची फिकीर कशाला, आम्ही जबान दिली आहे त्यावर भरोसा करा. निजामानं होकारार्थी मान हलवली. बालपेशवा सवाई माधवरावाच्या लग्नाला 15वडाच उरला होता. पेशव्यांकडची बडदास्त अवघ्या हिंदुस्थानाला कळावी यासाठी नाना फडणीस जातीनं लक्ष घालत होते. पेशव्याच्या लग्नाचा मंडप थाटताना त्यांच्या मनात राजकीय डावांचा मंडप सजत होता. त्या मंडपातून त्यांना अनेक डाव साधायचे होते. आज सकाळीच ते पर्वतीचं दर्शन घेऊन पायऱ्या उतरत होते. हात जोडून एक पागोटेवाला म्हणाला, सरकार, 5 गाड्या फुलं आणली जी. 10 गाड्या हव्या होत्या. कपाळावर आठ्या पाडत नानाने प्रश्न केला. उद्या पोचवतो. शनिवार वाड्याभोवती खमखमाट सुटला पाहिजे फुलांचा. 3 दिवसांनी बदलत चला वाड्याभोवतीच्या माळा. त्याची तजवीज आम्ही खासगीतून करू, पण कसूर नको. तो फुलमाळी मुजरा करून निघून गेला. तोच नानाजींची नजर भिकाऱ्यावर खेळली. यांना 2 वक्ताचं भोजन द्या, नवं कापड चोपड द्या आणि तिकडे कात्रजच्या बाहेर घालवा साऱ्या भिक्षेकऱ्यांना. मेहमानांना एक सुद्धा याचक दिसला नाही पाहिजे. नानांनी तंबी दिली. आज कडोसा पडोस्तोवर हुकुमाची तालीम होईल सरकार. सेवकाने जबाब दिला. नाना तिथून तडक शनिवार वाड्यात पोहोचले. दक्षिण प्रांतीच्या नवाबांचा दल मोठा नदी पल्ल्याड राहील. पेशवा येथील सरदार मनसबदार पर्वतीच्या पायथ्याला उतरतील. छत्रपती शनिवार वाड्यात ठेरतील. गणेश खिंड कात्रजच्या बाजूला उरल्या सुरल्या वराडाची व्यवस्था करायची. अधूनमधून या तळांवर खिरट्या घालत राहा. काही कमी पडायला नको. एखाद्याची अवकात नसली तरी त्याची बडदास्त ठेवा. पंक्ती रोज उठल्या पाहिजेत, रोज. दिसू द्या जगाला श्रीमंतांची श्रीमंती. डोळे दिपले पाहिजेत गनिमांचे. नानांनी कारभाऱ्यांना मनोदय सांगितला. ते एक एक व्यवस्था जातीनं डोळ्या खालून घालत होते. एवढ्यात सेवकाने मुजरा करत खलिता समोर धरला. गोविंदराव, बघा ते. नानांनी हुकूम दिला. सरकार निजामपुत्र सिकंदर जहाने प्रस्थान ठेवलंय. आतापर्यंत तो पेशवाईत पोहोचला असेल. नानांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. असू साहेब, खलिता आणणारा सेवक म्हणाला. मिठाईचा नजराणा पाठवलाय. तोफा कबूल करा आणि सेवकांना वस्त्र द्या, असं सांगून नाना धर्मशाळेत बसलेल्या माहेलकाच्या स्वागतास दस्तूर खुद्द जानोजी गेले. सारा लवाजमा आपल्याकडेच येत असल्याची वर्दी माहेलकाला मिळाली. ती ताडकन उठून धर्मशाळेबाहेर आली. तिनं तर्कानं जाणलं हे जानोजी असावे. दर्शन घेतलं. बाबा अंदाज केला होता तो साफ चुकला, पण तो चुकल्यानंतर निवड फारशी चुकली नसल्याचं त्यांना वाटलं. तिनं जानोजींना पाहून पर्दा केला होता. तरीही जानोजींना तिच्या सौंदर्याचा आदमास आला. तुमचं स्वागत आहे रावरंभाच्या राज्यात, जानोजी म्हणाले. शुक्रिया. माहेलकानं आभार मानले. शाही मेहमान असे धर्मशाळेत आम्हाला काही पटलं नाही. आपण राजवाड्यात यावं. जानोजींच्या या आवाहनावर माहेलका काहीच बोलली नाही. एक गोष्ट आमच्या ध्यानात नाही येत. आमच्या अर्जुन बहादराला सोडून तुम्ही कसे आलात? जानोजींच्या या सवालामुळे माहेलकानं वनाजीकडे पाहिलं.
आबासाहेब ते शेजादे सिकंदर जहा सोबत निघाले. पोचतील. वनाजीनं खुलासा केला. वनाजी, तुम्ही बाईसाहेबांच्या दिमतीला थांबा. जानोजी फरमान सोडलं. वनाजीनं मान हलवून सहमती दर्शवली. रात्री भोजनाच्या समयाला भेटू. जानोजींनी माहेलकाकडे पाहत सांगितलं. ती पटकन खाली वाकली आणि त्यांचा चरणस्पर्श केला. नर्तकी असली तरी खरंदाज वाटते. सुंदरता तर तिच्या नसा नसात भिनली आहे. त्यामुळेच आमचे अर्जुन बहादर पागल झाले असावेत. जानोजींच्या मनात तरंग उठले. आशीर्वाद राखून ठेवू का आत्ताच देऊ? आशीर्वाद दिला नाही तरी आहेच. माहेलका तेवढ्या चातुर्यानं बोलली. आम्ही इकडं असा कसा आशीर्वाद मिळेल? जानोजींनी मुद्दाम तिची परीक्षा घेतली. थोरा मोठ्यांनी सिर्फ आठवण काढली तरी काफी असते. माहेलकाच्या उत्तरानं जानोजी आश्चर्यचकित झाले. हसत हसत त्यांनी साऱ्या इच्छा पुऱ्या होतील बघा असा नकळत आशीर्वाद देत ते पायऱ्या उतरू लागले. माहेलकाच्या शाही स्वागताची वार्ता राजवाड्यावर वाऱ्यासारखी जाऊन थडकली. तशी मानसिंगाची तडफड सुरू झाली. त्यालाही माहेलकाच्या स्वागतास थांबण्याचं फरमान होतं. आबासाहेबांच्या या फैसल्यानं त्याची तलखी चालली होती. फार सत्यानाश, एवढा अट्टा असं स्वतःवरच भडकत मानसिंगाने आदळापट सुरू केली. त्याने माहुताला बोलावून घेतलं. माहेलकाला अंबारीत बसवून नगर प्रवेश द्या असा जानोजींचा आदेश होता. त्या माहुताला मानसिंगाने फितवलं. दारू पाजायची तुझ्या हत्तीला. मानसिंग म्हणाला. सरकार, पिसाळले तर चिरडेंना वारात. माहुतानं भीती व्यक्त केली. 4-2 मरू देत की तुझ्या काय वाच जातय रे? मानसिंगाच्या सैतानी चालीनं तो भेदरला. नाहीजी, म्या नाही असं करणार. आबासाहेबांना कळलं तर ते त्याच हत्तीनेच्या पायाखाली मला देतील. नाही केलं तर तुझी हत्तीणीवरून मिरवणूक काढू. असं वाटतंय काय तुला? का बरबाद करू जिंदगी गरीबाची? माहुतानं करुणा भागली. तुझी बरबादी व्हायची तेव्हा होईल. मी आत्ताच करून टाकतो तुझा हिसाब. आमचा चाकर आणि आम्हाला शिकवतो म्हणजे काय? मानसिंगानं धमकी दिली. म्हणाल तसं करतो त्यांनी. पर पोटाकडे बोट दाखवत माहूत मध्येच बोलायचा थांबला. आता लगेच पैशाची हाव सुटली का तुला? होईल होईल, तुझ्या बिदागीची व्यवस्था होईल. आम्हीच या काय सारा हत्ती खानाच तुझ्या हवाली करतो. त्या उजेडात काम करायला. माहुतानं तोंडाला मोहाचं पाणी सुटलं. तो जागचा हालेना. मानसिंग कसल्याशा विचारात तल्लीन होता. त्यानं त्या माहुताची दखल घेतली नाही. त्यानं मोठ्यानं हाक मारली. हुजूर! मानसिंगानं मान वळवली. अरे तू अजून इथंच? दारूला काही नाही माझ्याकडे. सगळे पैसे बायको काढून घेती बघा, म्हणजे कमराला खडकू नाही. माहुतानं काकुतीला येत आपली गरिबी दाखवली. एक काम सांगितलं तर 17दाही वळत नाही. जा, एक गिन्नी नाही मिळायची. मानसिंगाने त्याला झिडकारलं. तोंड वेंगाडत माहूत निघून गेला. कामाआधी मोबदला पाहिजे याला. असं म्हणत मानसिंगानं शिवी हसडली. देवीच्या माळावरून माहेलकाची शाही मिरवणूक निघाली. वनाजीच्या चेहऱ्यावर खुशी मावेना. पालखीऐवजी माहेलकाला अंबारीत बसवण्यात आलं. 11 तोफांची सलामी दिली. भुईचक्र, भुईनळे, आकाशात रोषणाईची फुलं फुलवायला लागली. टेंबे घेऊन त्या मिरवणुकीला उजेड करण्यात आला. माहेलका तर या स्वागतानं पूर्ती आपणच महाराणी आपल्याला हा रुतबा देतील तिची खात्री पटली. इतक्या दिवस तिने या स्वप्नाला झाल्यावर त्या कोमेजलेल्या स्वप्नाला धुमारे फुटले. होत नगर वेशीवर तिचं लिंबलोण केलं. मीठ मिरच्या माहेलकाच्या अंगावरून नजर काढण्यात आली. माहेलका मोहरून गेली. वेशीत आल्यावर उभ्या आडव्या पेठा सुरू झाल्या. माहेलकाची ख्याती करमायात केव्हाच पोचली होती.
तिचं सौंदर्य डोळा भरून पाहता यावं यासाठी लोकांची तगमग चालली होती. पेठांमध्ये तौबा गर्दी झाल्यानं मिरवणूक मुंगीच्या पावलानं पुढे सरकत होती. एवढ्यात कोणीतरी माहेलका बसलेल्या हत्तीणीच्या शेपटीला मशाल लावली. धग लागल्यानं ती बावरली. तिनं पुढे चाललेल्या घोड्याला दाबून टाकलं. त्यात 5-10 माणसं चिरडली. दारूच्या नशेतील माणसांची पळापळ झाली. वरातीतील बाकीची घोडीही दौडली. एकच हलकल्लोळ माजला. माहूत अंकुश मारून हत्ती आकरण्याऐवजी तो हसत होता. वनाजीला ही बाब जाणवली. अरे भोसडीच्या, अंकुश मार ना मस्तकात, नाहीतर तुझं मस्तक उडवतो. माहूत वनाजीच्या या दमबाजीनं घाबरला. भीतीनं त्यानं अंकुश मारला. त्यामुळे हत्तीनं आणखीच पिसाळली. सैरा वैरा पळू लागली. तिच्या पायाखाली माणसं दबून मरू लागली. माहेलका घाबरून गेली. उडी मारावी तर पुन्हा चिरडले जाण्याची भीती. वनाजीनं मागच्या माहुताला बिगीनं हत्ती पुढे आणायला लावला. बाकीच्या हत्तीने आडव्या लावून पिसाळलेली हत्तीन आकळली. माहेलकानं त्वरेनं शेजारच्या अंबारीत उडी मारली. पिसाळलेली हत्तीन साखळ दंडानं जेर बंद केली. मिरवणूक दत्त पेठेतून राशीन रस्त्यानं किल्ल्यात नेली. प्रसंगावधान राखून माहुतानं हत्तीन ताब्यात आणली. नाहीतर माहेलकाचा स्वागत समारंभ सोडा आणखी काय काय झालं असतं देव जाणे. स्वागताला स्वतः अंजनाबाई उभ्या होत्या. जानोजी थकल्या नजरेनं माहेलकाची वाट पाहत होते. हत्ती सुकला. माहेलका अंबारीतून खाली उतरली. जमिनीवर मखमली गालीचे अंथरले होते. गालीच्या सारखाच मखमली पाय तिने नजाकतीनं खाली ठेवला. तिच्या चालण्यात खानदानी ऐट होती. तिच्यावर फुलांचा वर्षाव झाला. दासीनी तिचं औक्षण केलं. माहेलका पुढे जात आनंदीबाईंच्या पाया पडली. आम्ही रावरामांच्या आणि चुलतीही. माहेलकाच्या गालाला दोन्ही हात लावत आनंदीबाई म्हणाल्या, रावजींनी आमच्यापासून तुमची ओळख लपवली. माहेलकाच्या या निवेदनानं आनंदीबाई काळवळल्या. माहेलकाच्या ते ध्यानात आलं. आईसाहेब, एवढीच तुमची ओळख सांगायचे. माहेलकाच्या या खुलाशानं आनंदीबाईंचा चेहरा खुलला. त्या म्हणाल्या, आमच्या राजांना नाही आणलं. पुढे जाऊन आमच्या आईसाहेबांची सेवा करा, आम्ही येतोच मागून, असं म्हणून त्याने आम्हाला पुढे पाठवलं. माहेलकाचं स्पष्टीकरण ऐकून आनंदीबाई सुखावल्या. आम्हाला उशीर झालाय. तुम्ही हातापायावर पाणी घेऊन भोजनासाठी या. तुमच्यासाठी आबासाहेब थांबलेत. आनंदीबाईंच्या या आपुलकीनं माहेलका गदगदली. एका नर्तकीला केवढा मोठा मान. मी बघ तूच, मी किती भाग्यवान आहे. राजांचे अख्खं खानदान माझ्या दिमतीला आहे. पाहतेस ना. माहेलका आपल्याच फैसल्यावर खुश होती. माहेलका बाई, अहो कुठे हरवलात? आनंदीबाईंनी विचारणा केली. माहेलका केवळ हसली. आमच्याकडून काही कमी राहिली का स्वागताला? नाही नाही आईसाहेब, उलट तुमच्या आपुलकीनं भारावलोय. आमच्या आम्मीचा खयाल आला तुमच्यामुळे, माहेलकानं गहीवरून सांगितलं. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आनंदीबाईंनी तिला छातीशी कवटाळलं. माहेलका आणखीच भावनिक झाली. परदेशात असं कोणी जीवाभावाचं मिळेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आनंदीबाईंनी रडणाऱ्या माहेलकाची समजूत घातली. त्याही माहेलकामुळे भूतकाळात गेल्या. त्यांना आपल्या भावजयीची आठवण झाली. पानिपतावर थोरला भाऊ दत्ताजी शिंदे धारातीर्थी पडला. त्यावेळी त्याची विधवा पत्नी भागीरथीने किती आक्रोश केला. तिची आपण अशीच छातीशी कवटाळून समजूत घातली होती. तेव्हा दुसरा बंधू महादजींचा आधार वाटला. तरणाताठा भाऊ गमावल्यावर काय दुःख भोगावं लागतं हे आनंदीबाईला माहित होतं. आई विना ही पोर कशी दिवस काढत असेल, या प्रश्नानं त्यांना माहेलकाविषयी आणखी जवळीक वाटू लागली. तिची आई कशी राजकारणाचा बळी ठरली याची माहिती नुकतीच तिला मिळाली होती. राजकारणच वाईट. कोणच्या वक्ताला काळ आपल्या माणसावर धावा बोलेल हे आपल्यालाही ठाव नाही. राजकारणातल्या बाईची जिंदगी तर आळवावरचं पाणी. कवा तिला कुंकू पुसून नवऱ्याच्या गारीत उडी मारावी लागल हे त्या यमाला सुद्धा माहित नसतं. आमचे दीर आनंदराव गेले आणि बहीण अंजनाबाई ही सती गेल्या. वनवास त्या रावरंभाला भोगावा लागला. माय मरो आणि मावशी जगो असं जग म्हणतं. असा दाखला आबासाहेब देत.
त्यामुळे आम्ही रावला काही कमी पडू दिलं नाही. अंजनीबाईंच्या या माहितीमुळे माहेलकाच्या मनात रावरंभांबद्दल आणखी कणव आली. आम्हा मराठ्यांच्या लेकींचं लगीन नवऱ्यासोबतच त्यांच्या तलवारी सोबतही लागतं. जेवढी तलवारीची मूठ बळकट तेवढं त्या बयेचं कुंकू बळकट. तिचं बाशिंग बळ असं नवऱ्याच्या दंडातील बळावर ठरतं, पण एखादी जिजाऊन सारखी असते. रिवाज धुडकावून सती जात नाही. आनंदीबाईंनी मुद्दाम माहेलकाला मराठ्यांचा रिवाज सांगितला. उद्या उठून तिच्याशी लग्न केलंच तर हे तिला माहिती असावं. तिला नाही पटलं तर ती आत्ताच मुकरली तरी चालेल, असा त्यामागे हेतू होता. मासाहेब, आम्ही या हातांवर सिर्फ मेहंदी काढत नाही, समशेरही चालवतो. शेकडो गनीम जहन्नुम मध्ये अडलेत या हातानं. तेव्हा तलवारीशी आमचं नातं जुनच. नव्या रिश्त्याला बळकटी द्यायला तुमच्यासारखी माणसं भेटली तर भाग्यच. अशा पवित्र रिश्त्याची उमर घटका 2 घटका असली तरी बेहत्तर. माहेलकाच्या या निर्धारानं आनंदीबाई समाधान पावल्या. मनात म्हणाल्या, अशीच बेलात पत्थराची तोड रावच्या जिंदगीत यायला. माहेलकाच्या बाण्यामुळं आनंदीबाई मनोमन सुखावल्या. माहेलकाबाई, तुम्ही हमामखान्यात जा, आवरून तयार राहा, आपण सोबतच भोजन करू. आबासाहेब ताटकलेत गव्हाचे जेवणासाठी. आम्ही बघतो त्यांची व्यवस्था, तुम्ही जा, आवरा. आनंदीबाईंचा दिल जिंकल्यानं माहेलका सद्गदित झाली. त्या आनंदातच ती आपल्या दासीसोबत हमामखान्यात गेली. करमायात माहेलका आली तेव्हा महारराव, धारराव असं कोणीच नव्हतं, म्हणून मानसिंग मनमानी करत होता. माहेलकाचं शाही स्वागत झाल्यानं तो भयानक चिडला होता. त्यातच घरातल्या लोकांनी भोजन घ्यायचं सोडून तिच्या दिमतीला गेल्यानं त्याचा संताप अनावर झाला होता. आपली सख्खी आई असून आपल्याशी अशी सावत्रासारखी वागते आणि त्या सावत्र रावला सख्यासारखी धरते, या विचारानं त्याच्या मेंदूचा फुगा झाला होता. वनाजी, मानसिंग आणि जानोजी असे ओळीत जेवायला बसले. ताट समोर कधी येत आहे असं त्याला झालं होतं. गनिमानं झुंजात रसद तोडल्यावर होणार नाही एवढी उपासमार आज राजवाड्यात झाली. ताट समोर येत नाही असं दिसल्यावर मानसिंग बरळला. आपला जन्म काही खाण्यासाठी झाला नाही बाळराजे. मराठा राज्याच्या खानदानात पैदा झालात म्हणून तरी बरं. बासम्या झाल्यासारखं खा खा करू नका. राजानं रयतेसाठी पोटाला चिमटा काढायला शिकावं. तुम्ही घरातल्या माणसांचे घास मोजता. जानोजींनी त्याला फटकारत असतानाच सेवकानं समोर ताट मांडले. मानसिंग पुढचं काही बोलणार तो जानोजी त्याला म्हणाले, जेवण होईस्तोवर शब्द काढू नका. अशी तंबी दिल्यानं तो चपापला. त्यानं बळे बळे 4 घास घशाखाली उतरवले. आपल्याच घरात आपण अपराधी झाल्याची त्याची भावना झाली. माहेलकाला आबासाहेब आपलं माणूस म्हणाल्यानं त्याच्या अवस्थेत आणखी भर पडली. हातावर पाणी पडल्याबरोबर तो आजोबा जानोजींकडे गेला. आबासाहेब, तुम्ही आम्हाला रागवलात याचं दुःख नाही, पण तुम्ही कोणाला घरात घेतले माहितीये? कोणाची गोष्ट करताय? जानोजींनी विचारलं. अहो, त्या भागानगर मधल्या नाचीची. मानसिंग गुस्सातच उत्तरला. माहेलकाबाई नाव आहे तिचं. जानोजींनी दाखवलेला आदरभाव त्याला रुचला नाही. आबासाहेब, आम्ही नाचीला नाची म्हणतो, मुरळी नाही. जानोजी खेकसून म्हणाले, तोंडाला लगाम घाला. कोणी असली तरी ती या राजघराण्याची मेहमान आहे. जानोजींच्या निर्धारानं मानसिंगानं बोलणं मवाळ केलं. अहो, पण मेहमान मेहमान म्हणून ती उद्या घरात घुसली. तिच्या पायी अगोदरच पागल झाले. आम्ही ऐकून आहोत. त्यांचा जीव आहे तिच्यावर आणि त्याला मोहब्बत म्हणतात. मानसिंग कुत्सितपणे हसला. आमचा असा अनेकी महिना 2 महिने खूप झाले. राजाने कुठे अशी एकीच्या नादाला लागून आपली चव घालून घ्यायची असते. हे तुम्हा दोघात ते माणूस केला किंमत देत काय? मानसिंग हिरेला पेटला होता. दुसऱ्याची अवकात काढायला या अवकातीत बोलावं लागतं. आबासाहेब, आपण तिची तरफदारी करता काय? नाचून म्हणून घरात आणायची का? मारानं जानोजी जरा घायाळ झाले. त्यांना म्हणून ते जरा
अंश वाढवायचा का? मानसिंगानं वर्मावर घाव घातल्यानं त्यांची बोलती दुखरीनच माहीत होती. तिनं करमाळ्यात पाय ठेवला नाही, तोच 5 जणांचा बळी गेला. अपयशी कुठली असली औरत इथं नुसती राहिली तरी रोज 4-2 गिळून टाकेल. मानसिंगानं जानोची पुढे बागुलबुवा उभा केला. माणसं गिळायला ती काय हाड आहे का? चलनी जीवन लावले टाळ्याला. ती उधळण्यामाग तुमचा सैतानी दिमाग तर नाही ना? जानोजींच्या कयासानं तो खजील झाला, पण तरी रागानं बोलत म्हणाला, तिच्या पायी आम्हाला गुन्हेगार ठरवायला निघाला. आता रातच्या जानोजींच्या आदेशासरशी मानसिंग जाताना त्यानं वनाजीवर जहरी कटाक्ष टाकला. तोही त्याच्या मागे चालू लागला. वनाजी थांब. आत्माला हकलून नोकराशी बसला. मानसिंगाच्या मनात गुस्साचा जाळ उठला, पण तो काही न बोलता निघून गेला. सिकंदर जहाचा दल सोलापूरच्या दिशेनं सरकला. रावरंभा माघारी गेल्यापासून त्या शाही लग्नाला अवकाश असल्यानं त्यांची चालली होती. सोलापूरच्या दिशेनं इंदापूर मार्गे पुणे असा त्यांचा प्रवासाचा बेत होता. रावरंभाला माघारी बोलावून घेतल्यानं सिकंदरनं करमाळ्यात जानोजींच्या प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल म्हणून मार्ग बदलला. त्या दिवशी लांबचा पल्ला गाठल्यानं सैनिक पेंगत होते. शामियाना बाहेरील मशाली अंधार चिरत होत्या. बाकी सगळीकडे काळा मिट्ट अंधार. सारी छावणी सामसूम होती. मात्र सिकंदरची छावणी उजेडानं माखली होती. फुलमती बिराडात आली खरी, पण तिनं अजून सिकंदर जहाला आपलं मानलं नव्हतं. ही चिंता त्याला झोपू देत नव्हती. तो तिच्या राहुटीत डोकावला, तर तीही जागीच कसल्याशा विचाराचा जाळ मनात ठेवून. अंधरा सकते है? सिकंदर जहाने अचानक येत प्रश्न केल्यानं ती दचकली. हिंदुस्थानचा अधिपती तुमच्या समोर असल्यावर मनात डर असण्याचं कारण काय? सिकंदर जहानं विचारलं. त्याचाच डर असेल तर? फुलमतीच्या खड्या सवालानं सिकंदर जहा उडालाच. तरीही तो जवळ जात तिच्या पलंगावर बसला. त्याच्या तोंडातल्या दारूच्या दर्पानं तिला कसंच झालं. का आला तिथे? एक बादशाह आपल्या बेगमच्या अंतपुरात कशासाठी येतो? आपली हवस भागवून घ्यायला. फुलमतीने असा अंगार भरला सवाल केल्यानं सिकंदर दंड सुरली नशा उतरली. कबूल, आम्ही बळजबरी निकाह जनान खाण्याच्या दावणीला भोगायची. कंटाळा आला की तिच्याकडे डुंकूनही पाहायचं नाही. फुलमतीचा संताप अनावर झाला. बाकीच्यांची बसला. ती चढल्याशिवाय जनानखाना वाढला काय? पेशवाची शादीहून परत गेल्यावर फेकून द्याल तुम्ही मला या जनानखान्याला जहन्नुम समजता? सिकंदर जहाने आश्चर्य व्यक्त करत विचारलं. 2 वक्ताची रोटी मिळाली की भागत नाही सगळं. आतापर्यंत शेकड्याने आल्या, पण कोणीच आमच्याशी जबान लढवली नाही. तुझ्या या अगोसरपणामुळे तुला तो नरकही नसीब नाही व्हायचा. सिकंदरनं तिला इशारा दिला. साऱ्या सल्तनतीला ओरडून सांगू का म्हणजे यकीन येईल? त्याची गरज नाही. ती महसूस केली पाहिजे आम्ही. तिने मवाळ भूमिका घेतली. पण सिकंदर शहा विचारात पडला. माहेलकानं अपेक्षा केली नव्हती
एवढी तिची करमाळ्यात सरबराई सुरू होती. आनंदीबाईंनी तिची आपल्या सुनेसारखी ऐट ठेवली. त्या माहेलकाला निंबाळकर घराण्याविषयी सांगत होत्या. तिचाही पूर्वा इतिहास विचारत होत्या. तिच्या विरंगुळ्यासाठी स्थानिक कलाकारांना दरबारात बोलावलं होतं. कलाकार लोकगीतातून करमाळा शहर, किल्ला, कमला भवानीची माहिती काव्यातून देत होते. करमाळा शहर काही वाजत जाई जाई तिथं नांदती अंबाबाई. करमाळा शहर रावरंभांचं वतयन, महादेवाचा छबिना जातो मारुती वर्ण. माहेलका जातीची रसी, त्यामुळे ती त्या कलाकारांना दाद देत होती. ती मराठी भाषेची जाणकार होती, म्हणून तिला दुभाषकाची गरज लागत नव्हती. करमाळा शहर किल्ला बांधती बापने, त्यांच्या भोवती खंदक. करमाळा शहर ओळखू येत मौला अलीनं, करतो राखण माळावरनं. थोरले रावरंभा आणि जानोजींनी किल्ला, देवीचं मंदिर बांधल्याचं माहेलकाला त्या कलाकारांच्या लोकगीतातून उमगलं. माहेलकाची खुशी 7व्या आसमानावर होती. गाण्याची मैफल मोडते ना मोडते तोच मनाशी आत आला. त्याच्या चेहऱ्यावरच्या काळजीनं माहेलका काळवंडली. क्या हुआ? तिनं न राहून सवाल केला. वनाची काही बोलेना, त्यामुळे तिच्या काळजीत आणखी भर पडली. आनंदीबाईंनी त्याला फटकारलं. आई साहेब, बुरी खबर आहे. माहेलकाच्या काळजात धस्स झालं. आनंदीबाई विचारात पडल्या. काय झालं ते सांगशील का नाही? त्यांनी दरडावून विचारलं. जी, रावजींना निजामानं गिरफ्तार केलंय. काय? वनाजीच्या या विधानावर आनंदीबाईंना विश्वास बसेना. त्याची काय बिशात रावजींच्या अंगाला हात लावायची? अशी आगळीक त्यानं केलीच कशी? राव तर मी अपराधी ठरेन. माहेलकाचं मन तिला खात होत. नाही जी, काहीच झालं नाही. वनाजीनं खुलासा केल्यानं माहेलकाची अस्वस्थता थोडीशी कमी झाली. राजे तर फर्जन सिकंदर जहा सोबत प्रवासात होते ना, मग हे गिरफ्तारीचं मध्येच कसं? आनंदीबाईंना आदमास लागेना. काहीच कळना झालंय बघा. वनाजीनं त्यात भर टाकली. माहेलकाच्या आनंदावर विरजण पडलं. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आबासाहेबांच्या कानावर घातल्या बिगर मार्ग निघायचा नाही. वनाजीनं आपला मानस सांगितला. खबर पक्की आहे का? आनंदीबाई म्हणाल्या. फरजंदाचा तळ सोलापूर जवळ पडलाय. तिथं रावजी दिसत नाही. ते प्रवासात असते तर नक्की याच मार्गाने आले असते. त्यामुळे खबऱ्याच्या माहितीवर विश्वास ठेवावा लागतोय बघा. वनाजीनं भीती व्यक्त केली. पण म्या म्हणतो असतील राजे त्या शाही वराडात, पण करमाळ्याच्या मार्ग जवळचा असताना ते सोलापुरात उलट कशाला गेले असते? वनाजीची ही शक्यता वास्तव वाटायला लागली. आमचं मन मानत नाही. आनंदीबाईंनी वस्तुस्थिती नाकारली. मासाहेब, तुमचं मन मानत नसून काय उपयोग? मानसिंग आत आला. जग जिंकल्यासारखा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. मला एवढा कसला आनंद झालाय? मातोश्री, आम्ही दुश्मन होत ना त्यांचे, मग खुशी तर होणारच. मानसिंगाच्या या विधानानं सारेच कोड्यात पडले. काय वास्तव सांगाल का? आनंदीबाईंनी मानसिंगाला फटकारलं. त्यांना माघारी बोलवून घेतलं पुणे मोहिमेवरून. मानसिंग म्हणाला. पण वजह काय? आनंदीबाईंनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानं माहेलकाकडे पाहिलं. तिला आपण अपराधी असल्याचं वाटलं. मासाहेब, तुम्ही रावजींना जाणता. ते दुसऱ्याचं पाप आपल्या डोक्यावर घेणारे इन्सान. आताही कोणासाठी तरी त्यांनी ही कैद ओढावून घेतली असेल. मानसिंगाच्या या वाक्यानं माहेलकाची जान निघून जाते की काय अशी अवस्था झाली. वनाजीला तिच्याविषयी करुणा वाटायला लागली. आम्ही घालतो आबासाहेबांच्या कानावर. आनंदीबाई म्हणाले. मासाहेब, तो निजाम काही पागल नाही. काहीतरी सबूत असलं पाहिजे त्याच्याकडे. उगाच नाही तो गिरफ्तार करायचा. त्याला आबासाहेबांचा डर आहेच की. मानसिंगानं आईला मुद्दामून सांगण्यापासून अडवलं. नाही ते काही असो, आम्हाला त्यांना अवगत केलंच पाहिजे. आनंदीबाई जानोजींच्या कक्षाकडे निघाल्या. माहेलका आपल्या मुक्कामाच्या कक्षात पळाली. या प्रकारानं मानसिंगाला गुदगुल्या झाल्या. त्याचा हसरा चेहरा
वनाजीला त्रासून गेला. त्याच्याकडे खुन्नसने पाहत वनाजी माहेलकाच्या मागे पिढीनं गेला. जानोजी सेवकाकडून पानाला चुना लावून घेत होते. त्यांचा देह थकला होता, पण करारी बाणात तसूभरही कमी झाला नव्हता. मराठेशाहीत त्यांना मोठी किंमत. हैदर अली, टिपू सुलतानाचाही त्यांच्याशी स्नेह होता. दिल्ली करालाही त्यांनी आपली करामत दाखवली होती. पेशवे तर त्यांना निजामापेक्षा जवळ. दक्षिणेत त्यांच्या धूर्तपणामुळेच मराठेशाहीला पाय रोवता आले. त्यांच्यातील मुत्सद्दी राजकारणामुळे विरोधकही त्यांना वचकून होते. धुरंदरपणा त्यांच्या नसानसात भिनला होता. मैदानात त्यांची तलवार थोरल्या रावबाजींसारखीच चालली. त्यापेक्षाही ते मैदानाबाहेरच्या कूट राजनीतीत वाकबगार होते. पान तोंडात टाकणार तेवढ्यात सून आनंदीबाई येत असल्याची वर्दी आली. बोला, काय म्हणता? जानोजींनीच त्यांना विचारणा केली. एक पुरी खबर आहे. पान दाढेखाली ढकलत ते म्हणाले, कसली? तिकडे भागानगरात रावजींवर मुसीबत आली. सुनेच्या माहितीनं जानोजी हसले. काय आफत आली? गिरफ्तार केलंय निजामानं. आनंदीबाईचा स्वर कातर झाला. तोंडातल्या पानाचा तोबरा घशाखाली ढकलून म्हणाले, तुम्ही खामखा काळजी करता. बाबासाहेब लेकरासाठी जीव तुटणारच ना. डोळ्यातील टिपपुशीत आनंदीबाई सासऱ्यांना विचारत होत्या. जानोजीला आनंदीबाईची ही अवस्था पाहून आणखी बरं वाटलं. आनंदीबाई जानोजींच्या या अवस्थेविषयी भ्रमित झाल्या. रावजीला कैदेत असल्याचं ऐकून धक्का कसा बसला नाही? उलट आमची ही अवस्था त्यांना सुखावून जाते का? आनंदीबाई विचारात पडल्या. सोनबाई, तुम्ही खरोखर त्या महादजी शिंदेची बहीण शोभता. बाबासाहेब, आता या बाक्या समयास हा विषय का काढत असावे? मुद्दाम ते आपली फजिती करतायत काय? असा प्रश्न आनंदीबाईंना पडला. रावजी तिकडं मुसीबत मध्ये असताना तुमचं हसणं आमच्या समजण्या पलीकडे. सुनेच्या या सवालावर जानोजी पुन्हा हसले. आता मात्र आनंदीबाई पुऱ्या चक्रावल्या. हे जानोजींनी हेरलं. अहो सुनबाई, रावजीच एक आफत. त्यांच्यावर कोण कशाला आफत आली? निजाम त्यांना गिरफ्तार करून आपली मुसीबत वाढवणार नाही याचा आम्ही यकीन देतो. मग ती खबर? तिच्यावर भरोसा नाही ठेवत आम्ही. सासऱ्याच्या या विधानानं आनंदीबाईंना दिलासा वाटला. तुमचा अभिमान आहे आम्हाला. पोटच्या लेकराच्या वर जपता जावेच्या पोराला, म्हणून आम्हाला खुशी झाली. आता कुठे आबासाहेबांच्या वागण्याचा त्यांना उलगडा झाला. हेही इथे नाहीत. तुम्ही हुकूम सोडा चौकशीचा, आनंदीबाईंनी विनंती केली. तुम्ही आधी काळजी सोडा, आबासाहेब म्हणाले. वनाजीची खबर ऐकल्यापासून माहेलका अस्वस्थ झाली. जानोजी आणि आनंदीबाईंचं बोलणं सुरू असताना सेवक धावत आला. माहेलका बाईसाहेब भागानगरला निघाले, आपली इजाजत हवी. सेवकाच्या या वाक्यावर दोघेही अवाक झाले. आनंदीबाई आणखीच अस्वस्थ. काय वजह आहे असं एकाएकी भागानगरला जायची? जानोजींनी सेवकाला विचारलं. पता नाही जी. माहेलकाला रोखण्यासाठी आनंदीबाई निघाल्या, मात्र त्यांना जानोजींनी रोखलं. माहेलकाबाईंनाच आत बोलवा. वनाची कुठं दिसत नाही. जानोजींनी सेवकाकडे विचारपूस केली. बाहेर थांबल्याची सेवकानं माहिती दिली. नेमकी कोणत्या कारणानं माहेलका चालली असावी बरं? जानोजी आपल्या मनातच पडताळून पाहत होते. माहेलका आत आली. तिनं जानोजी आणि आनंदीबाईंना अदब केला. अशा एकाकी निघण्याची वजह काय? जानोजींनी थेट विचारलं. माहेलका काहीच बोलली नाही. त्यांनी वनाचीकडे पाहत विचारलं, काय आपला पाहुणचार आवडला नाही वाटतं? वनाजीनं माहेलकाकडे पाहत बोलण्याची परवानगी मागितली, पण माहेलकाच बोलली. आमच्या पुऱ्या जिंदगीत आम्हाला अशी मेहमान नवाजी पाहायला मिळाली नाही. आम्ही स्वतःला मेहमान मानत नाही. तुमचा दिल बडा आहे राजाजी. एवढा असताना तुम्ही अर्ध्या वाटेतून माघारी का बरं फिरताय? असं रात्रीच्या समयाला निघणं बरं नाही. काही विपरीत घडलं तर? जानोजींनी काळजी वाहिली. अजून काय विपरीत घडायचं बाकी? माहेलका कोड्यात बोलली. आम्हाला तर काही विपरीत दिसत नाही, जानोजींनी म्हणणं मांडलं. माहेलकाला त्यांच्या या अंजानपणाचं आश्चर्य वाटलं. रावजी तिकडे कैदेत आणि बाबासाहेब एवढे बिलकुल कसे? असा सवाल तिला छळत होता. आम्हाला इजाजत द्या. आमच्यासाठी एक एक पल किमती आहे. माहेलकाने कळकळीची विनंती केली. उद्याचं उद्या पाहू, पण या घडीला तुम्हाला इजाजत नाही. आम्हाला
निघणं पाहिजे. माहेलकानं पुन्हा विनंती केली. एवढी जल्दी कशासाठी? जानोजी खोदून खोदून विचारत. एक एक पल मौत बराबर आहे. तुम्ही इजाजत द्या. जीवन मरणाचा प्रश्न आहे आमच्या. कोणाच्या जिंदगीची बात करता? माहेलका गप्पच. रावजींची गोष्ट करता काय? जानोजींच्या या सवालानं ती आणखीच भावनिक झाली. तिला रडू फुटलं. आनंदीबाईची आणखी अस्वस्थता वाढली. तो सिंहाचा बछडा आहे. निजामाकडं एवढं बळकट हात नाहीत की आमच्या राजाला कैद करतील. जानोजींनी त्या दोघींची समजूत काढली. त्या दोघींना दिलासा वाटला. आबासाहेब, तुमचं वक्त अलग होतं. आता काळ बदललाय. रावजी दररोज एक एक अपराध करायला लागलेत. त्यांचं इकडं परतणं मुश्किल वाटायला लागलंय. मानसिंगानं सर्वांना काळजीत पाडलं. तसं झालं तर हा ती समशेर घेऊन आम्ही खुद चालून जाऊ निजामावर. मुळात तशी नौबत येणार नाही. जानोजींनी छाती ताठ करत करारी रूप दाखवलं. तुमच्या नावाला पुऱ्या हिंदुस्थानात किंमत आहे आबासाहेब. पण रावजींनी अय्याशी करून ती धुळीस मिळवली. आताची ही गिरफ्तारी त्याचा ताजा सबूत. मानसिंगानं वाजवलेली नकार घंटा कुणालाच पटली नाही. माहेलकाने तर आपल्यामुळेच रावजींवर हा असा बाका समय आल्याचा समज करून तिला अपराधी वाटू लागला. आबासाहेब, परवानगी द्या. आम्ही इथं थांबणं आमच्यासाठी बहुत शर्मिंदा महसूस हो सकता है. असं म्हणत माहेलका मुजरा करून दरवाजाकडे वळली. आनंदीबाई आणि वनाची दोघेही तिला थांबवण्याची आबासाहेबांकडे विनंती करीत होते. त्या दोघांना मानसिंग आडवा पडत होता. जानोजी फक्त त्याच्याकडे पाहत होते. मानसिंग आपला डाव सफल झाल्यानं हसत होता. निजाम काही रावजींना सोडणार नाही. पेशव्याच्या लग्नाला आपणच हजर राहू. है या हलकाऱ्या सरशी सर्वांच्या नजरा दरवाजाकडे खेळल्या. मानसिंग दिवा स्वप्नातून खडबडून जागा झाला. सगळेच आनंदात. मानसिंग सोडून झपाझप पावलं टाकीत रावरंभा आत आले. त्यामागे माहेलकाने प्रवेश केला. आनंदीबाई मदाजींचा जीव मोठा झाला. रावरंभा आनंदीबाईच्या पायावर वाकले. जानोजी आसनावरून खाली उतरले. रावरंभा दर्शन घेणार तो जानोजींनी त्यांना छातीशी कवटाळला. अखेर घाबरला निजाम अली. गिरफ्तारी त्याच्या बसची बात नाही. कोणाच्या गिरफ्तारीची बात करताय आबासाहेब? रावरंभानं सवाल केला. तुमच्या गिरफ्तारीनं इथं गजब खानदानी तोऱ्यात म्हणाले. त्या सरशी मानसिंगाचा चेहरा मलूल. जबाबदार असल्याने दोषी धरत आजारपण ओढवून घेतलं. तिचा हवापालट म्हणून त्यांनी दानधर्म केला आणि पालखी करमाळ्याच्या दिशेने निघाली. कमला भवानीच्या दर्शनाची माहेलकालाही ओढ लागली होती. तिने वाटेत सुकनावतीचा विषय काढला. काय आम्हाला मागितलं नवसात? रावरंभांनी तिला गमतीनं विचारलं. माहेलका हसली. ते समोर पहा, मंदिराचे कळस सोनसळी उन्हात कसे सोनसळी झाले. त्या उंच उंच दीपमाळेसारखे बस एवढंच. रावरंभांना दुसरंच अपेक्षित होतं. एवढीच तर ख्वाहिश असते प्रत्येक माणसाची. असं म्हणत माहेलकानं विषय टाळला. पण या माणसाला औरच काही हवंय. रावरंभांच्या या वक्तव्यावर ती काहीच बोलली नाही.
दुसऱ्यांदा काय मागितलं याचा उलगडा मात्र माहेलकानं उजवी गुढी न मिळाल्यानं केला नाही. देवाला एकदाच मागायचं. सारखा पदर पसरला तर तो हात आखडता घेतो. माहेलकानं आपलं तर्कशास्त्र सांगितलं. वनाजी राजांनी आम्हाला भवानीची हकीकत सांगितली, पण अर्धीच. तुमच्या तोंडून तिची महती ऐकायची. माहेलकानं रावरंभांकडे हट्ट धरला. माहेल शक्ती. थोरले रावरंभा रंभाजी राजे, तिचे असीम भक्त. औरंगजेबाने संभाजी छत्रपतींना धोकाधडीने गिरफ्तार करून मारलं. त्यांचे मामे मूळ म्हणजे आमचा निंबाळकर घराणा. राजांच्या मातोश्री सईबाई आमच्या घराण्यातल्या. राजांची बहीण संभाजी राजांच्या आज्ञेवरून चालून गेले होते. ते बादशहाच्या हाती सापडले. पत्नी सखूबाई आणि मुलांसह त्यांना औरंगजेबाने ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैद करून ठेवलं. किल्ल्यातच महादजी गेले. सखूबाई सती गेल्या, पण त्यांचे पुत्र रंभाजी म्हणजे आमचे पणजोबा ते बचावले. त्यांनी पुढे पराक्रमाने नाव कमावलं. उमेदीच्या काळात त्यांच्या समशेरीची कथा दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली. मराठेशाही बुडवल्याची औरंगजेबाची वल्गना ठरली. ताराबाईंना आणि नंतर शाहूंना रंभाजी राजांनी मराठेशाहीची गादी राखण्यात मोठी मदत केली. पुढे शाहू महाराजांनी अविश्वास दाखवल्यानं त्यांचा स्वाभिमान दुखावला. ते तख्तापासून दूर झाले. निजामानं त्यांचा पराक्रम हेरून जवळ केलं. करमाळ्याचं हे वतन दिलं. त्यांनी या शहरात पेठा वसवून किल्ला बांधला. आपल्या वतनाची राजधानी केली. हे सारं आई जगदंबेच्या कृपेनं झालं. माहेलका तल्लीन होऊन ऐकत होते. रावरंभा न थकता सांगत होते. आई जगदंबेच्या दर्शनाला रोज जायचं. त्यांच्या भक्तीनं तुळजाभवानी प्रसन्न झाली. तिने एके दिवशी दर्शन दिलं. हवे ते मागण्याचा आशीर्वाद दिला. राजांनी देवीला आपल्या राज्यात येण्याची विनंती केली. माताही तयार झाली, पण एक अट घातली. राज्यात जाईपर्यंत माग पाहायचं नाही. माग वळून पाहिलं तर मी पुन्हा माघारी जाईल. देवीची अट मान्य करत राजे तयार झाले. देवीचं दर्शन घेऊन ते प्रवासाला लागले. दरमजल करत करमाळा गाठलं. माळ रानावर आल्यावर थोडे थबकले. करमाळ्याची वेस समोर दिसत होती. त्यांच्या मनात शंका आली. खरंच भवानी माता आली असेल ना, असा अविचार त्यांच्या मनात आला. म्हणून त्यांनी माग वळून पाहिलं. माग पाहिल्या बरोबर देवी अंतर्धान पावली. राजे फार दुःखी कष्टी झाले. आईच्या शब्दावर असा अविश्वास दाखवल्यानं त्यांना पश्चाताप झाला. हताश होत ते नगरात पोहोचले. कोणाशी बोलेना. अन्न पाणी वर्ज केलं. एके दिवशी देवी स्वप्नात आली. माहेलका सावरून बसली. रावरंभाच्या छातीवर डोकं ठेवून ऐकू लागली. रावरंभा पुढे सांगू लागले. ज्या ठिकाणी तू मला माग वळून पाहिलंस त्याच्या 5 पावलं पुढे मंदिर बांध. मी तिथं राहून तुझ्या राज्याची राखण करेन. दुसऱ्या दिवसापासून मंदिर बांधणी सुरू झाली. थोरल्या साहेबांच्या पाठीमाग राहिलेलं काम आबासाहेबांनी पुरं केलं. एवढी कथा सांगून होत नाही, तोच त्यांची पालखी मंदिराच्या दारात थांबली. खरंय का? माहेलकानं रावरंभांना प्रश्न केला. आबासाहेबांनी त्यांच्या तोंडून ही कथा सांगितली. सकाळ संध्याकाळी जी आरती होते ना, ती आबासाहेबांनी खुद्द रचली आहे. रावरंभांनी अभिमानानं सांगितलं. समोर भवानी मातेचं सोशीर रूप दिसलं. ती मनोभावे नतमस्तक झाली. तिचा ऊर अभिमानानं भरून आला. गर्भगृहात जाऊन त्या दोघांनीही कमला भवानीच्या पायावर मस्तक ठेवलं. पुन्हा माहेलकानं त्यांच्या कीर्तीसाठी प्रार्थना केली. रावरंभा माहेलकाच्या कक्षातच रात्रंदिवस घुटमळला. तीही त्यांना सोडून राहिला. आनंदीबाईंनी 1-2दा माहेलकाला लग्नाबद्दल छेडलं. तेव्हापासून तिला महाराणी बनण्याचं स्वप्न पडू लागलं. त्या दोघींची जवळीक
जानोजींना रुचेना. मानसिंग तर रावरंभाचे कसे वाटोळे होईल यासाठी टपून बसलेला. एके दिवशी जानोजींनी न राहून आनंदीबाईंना मसलतीसाठी बोलावून घेतलं. रात्री असं अचानक का बोलावलं असेल? मानसिंगानं काही आगळीक तर केली नाही ना, असे सवाल आनंदीबाईच्या मनात पैदा होत होते. त्या सवाला सरशी त्या चालत होत्या. भोजनानंतर जानोजी दिवाणखान्यात घिरट्या घालत होते. आम्ही यावं का? आनंदीबाईंनी परवानगी मागितली. जानोजींनी त्यांचा आवाज ऐकल्याबरोबर फेऱ्या थांबवल्या आणि डोक्यातील विचारचक्रही. या सुनबाई, या, आम्ही तुमचाच इंतजार करत होतो. तशा आनंदीबाई पुढे आल्या. डोक्यावरचा पदर ओढून पुन्हा तो ठीकठाक आहे की नाही त्यांनी तपासला. असं बिगीनं मसलतीत बोलावलं? दबक्या आवाजात आनंदीबाईंनी विचारणा केली. हा, मसलत तशी खाशी आहे. जानोजींच्या या धीरगंभीर शब्दानं आनंदीबाईंच्या काळजाचा ठोका चुकला. गेल्या 4-5 दिवसात काही गोष्टी आमच्या कानावर आल्या, त्या आम्ही अनुभवतोय, उघड्या डोळ्यांनी पाहतोय. कोणती गोष्ट आहे सरकार? आनंदीबाईंना काही मेळ लागेना. तुम्हाला काही जाणवत नाही? तुमच्या नाकासमोर काही गोष्टी घडतायत. आम्हाला तसा संशय, तुम्हीच त्याला फूस. वाक्य अर्धवट टाकून जानोजींचा पारा चढला. त्याला खूप समजावलं तरी ऐकायचं नाव नाही. तरुण रक्त आहे ना, येईल आज ना उद्या ताळ्यावर. कोणाची गोष्ट करताय तुम्ही? जानोजींनी आवाज चढवत विचारलं. मानसिंगाची? ते नाही, आम्ही रावरंभाबद्दल बोलतोय. आनंदीबाईंनी सुटकेचा निश्वास टाकला. रावरंभा माहेलकाच्या नादाला लागल्याचं दिसत नाही तुम्हाला? हा, मीच त्यांचा विषय घालणार होते आपल्या कानावर. नक्षत्रासारखी मुलगी आहे. रावजींचा पण जीव आहे तिच्यावर. विद्वान आहे, शूर आहे. गळ्यात कोकिळा आणि डोक्यावर सरस्वती आहे. गैर एकच, ती यवनी. आनंदीबाई सहजगत्या बोलून गेल्या. आम्ही तिची तरफदारी करायला बोलावलं नाही. हे जे रावरंभांचं माग पुढं गोंडा घोळायचं चाललंय ना, त्याची तिडीक येते. आबासाहेबांनी स्पष्ट त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. करमाळ्यात आल्यावर रावरंभांनी सिकंदर जहाला आपण सोबत येत असल्याचा खलिता पाठवला. पुणे मुक्कामीच आपली भेट होईल असा निरोप त्यांनी धाडला होता. सिकंदर जहानं तो खलिता हातात पडताच खुशी जाहीर केली. फुलमतीनं त्याची मती गुंग केली होती. रावरंभांशिवाय तिचं मतपरिवर्तन कोणी करणार नाही हे तो जाणून होता. त्याचा तळ इंदापूर जवळ होता. रावरंभाला निरोप धाडा. आम्हाला तुम्ही याच समयाला इथं हजर पाहिजे. पुणे मुक्काम कोणी पाहिलाय? सेवकाला हा निरोप बिगेनं पोहोचवण्याचं फरमान काढलं. पेशव्याची शादी आणि इथे आम्ही उपाशी. नशा करण्याशिवाय दुसरं आहे काय आमच्या हातात? जिंदगीत पहली बार एका लड़कीनं हमारा जीना हराम कर दिया है. सिकंदरने उमरावकडे आपली खदखद व्यक्त केली. फरजंदांनी चिंता सोडावी. फुलमती सारख्या 100 तुमच्या समोर खड्या करतो, मग त्या तिच्या ढोंगणावर लाद. उमरावाच्या या सल्ल्यानं सिकंदर जहां चिडला. खामोश, कुणाची गोष्ट करता? उमरसा लिहाज करतो, नाहीतर जीभ हसडून टाकली असती. फुलमतीला आम लडकी समजू नका. ती आमची बेगम. तिच्यासाठी आम्ही साऱ्या जनान खाण्यावर पाणी सोडायला तयार आहोत. आणि तिच्या सोबत तुम्ही असं बोलता? ही गुस्ताखी आम्ही कदापि सहन करणार नाही. माफी चाहते हुजूर, माफी चाहते. उमराने अधोमुख होत आपली चूक कबूल केली. जिंदगीत पहिल्यांदा आम्हाला प्रेम कळालं. तिच्या रूपानं आम्ही दिवाने झालो आणि हुशारीनं पागल. तिचा सहवास असावा वाटतोय सारखा. रावरंभा बघा कसे नशीबवान. माहेलका सारखी औरत त्यांची दिवाणी आहे. तेही तिच्यासाठी दौलत कुर्बान करायला तयार झाले. याला म्हणावं मोहब्बत. नाहीतर तुम्ही सारी तुमची सारी जान जहागिरीत अडकली. तीच तुमची मोहब्बत दिसते. म्हणून आम्हाला रावरंभाई चाहिए. रावरंभाचा विषय निघाल्यावर उमरा नाराज झाला. आपली खरडपट्टी झाल्याचंही त्याला काही वाटेल. रावरंभा परत आल्याचं समजल्यापासून तो अस्वस्थ झाला होता. नशीबवान तुम्ही आहात हुजूर. उमराने सिकंदर जहाला मस्का लावला. फुलमतीने आम्हाला फार कोमेजून टाकले. फरजंदानं असह्य असल्याचं दाखवलं. तुम्ही हातातलं गुलाब
दुसऱ्याला हुंगायला देता आणि रानफुलाच्या मोहानं बेभान होता. त्या रानफुलाच्या सुगंधाबाबत तुम्ही काय जाणता? आणि हा, आम्ही फुल कोणाला देतो का हुंगायला? आम्ही या मुलकाचे शेजादे आणि तुम्ही आमच्याशी अशी बात करता? अवकातीत राहा. सिकंदरनं त्याला दम भरला. उदावंतांनी वेगळा अर्थ काढू नये. माहेलका सारखा गुलाब तुमच्या हातात शोभून दिसेल, त्या रावच्या नाही. उमराने रावरंभाबद्दल भरवून देण्याचा प्रयत्न केला. ती रावरंभाच्या पुरुषार्थावर फिदा झाली. ती त्यांची मोहब्बत आणि दुसऱ्याच्या बागेत जाऊन फुलं तोडायची नाइंसाफी आमच्याकडून व्हायची नाही. सिकंदरनं आपला इरादा सांगितला. तरीही उमरा माहेलका विषयी विष पेरणी करतच होता. रावरंभा आपला वतनदार, त्याचा कसला आलाय पुरुषार्थ? नोकराने मालकापेक्षा वरचढ होणं धोक्याची घंटा असते. तुमचं हे तत्वज्ञान आम्हाला नका शिकू. कोणत्या कोणत्या मैदानातून तुम्ही दुश्मनाला पाड दाखवलीत ना, ते आम्ही जाणून आहोत. उमरा या पाण उतारानं चपापला. शेर 2 पावलं मागा आला म्हणजे काही ती त्याची हार नसते. उलट दुगण्या ताकदीनं तो झेप घेतो. उमराच्या या खुलाशावर सिकंदर जहां हसला. तुमची ही शेरो शायरी आम्ही चांगलीच जाणतो. रावरंभाला पाण्यात बघण्याचं आपल्या समशेरीचं गनिमाला पाणी दाखवा. दिल आम्हाला रूबरू होईल. सिकंदर जहानं वर्मावर घाव घातल्यानं उमरानं माघार घेतली. सिकंदर जहा फुलमतीच्या कक्षाकडे झपाझप पावलं टाकीत वळला. रावरंभाच्या वाढत्या मुक्कामाबद्दल जानोजींना चिंता वाटायला लागली. माहेलकापासून त्यांना कसं परावृत्त करावं हे उमजेना. वनाजीकडे त्यांनी अस्वस्थता व्यक्त केली होती. तरीही काहीच उपाय निघाला नव्हता. रावरंभांनी बाहेर फिरायला जाणंही बंद केलं होतं. मात्र आज ते पहाटेच तयार झाले होते. कमला भवानीच्या मंदिरात जानोजी आनंदीबाईंसह सारा राजपरिवार त्यांचा इंतजार करीत होता. माहेलकासह ते गाभाऱ्यात दाखल झाले. तिला पुढे करत रावरंभा म्हणाले, घ्या. तो घट हातात घ्या. या आगळिकीनं जानोजी चिडले. त्यांची पर्वा न करता रावरंभा म्हणाले, नवचंडी, यंदा तुमच्याच हातानं घड बसणार. करा पूजा सुरू. नवरात्रात माहेलकाच्या हातानं घड बसवण्यात आला. जानोजी अस्वस्थ झाले. माहेलका समाधान पावली. रावरंभांनी तिला पालखीत बसवून किल्ल्यात पाठवलं. ती जाताच आबासाहेब, आपल्या घराण्याची परंपरा मोडली. आपले देव बाटले. एका यवनी चांडाळणीच्या हातानं घड बसले. आबासाहेब, तोंड आवरा बाळराजे. आतापर्यंत अनेक गुन्हे पदरात घेतले. माहेलकाबद्दल चकार शब्द काढू नका, नाहीतर गाठ आमच्याशी आहे. रावरंभांनी मानसिंगाला दम भरला. नातवांच्या या भांडणानं जानोजी अगतिक होत विनवणी करू लागले. आबासाहेब, पुन्हा यांनी केला आणि माघार आम्ही घ्यायची. ही चोर सोडून संन्याशाला फाशीला दिल्यासारखं झालं. मानसिंगानं जानोजींची सहानुभूती मिळवली. आदिशक्तीची पूजा तिच्या अवतारातील महिलेनं केली तर बिघडलं कुठं? रावरंभांनी युक्तिवाद केला. नाची कुठं आदिशक्तीचा अवतार असते? मानसिंगानं माहेलकाला डिवचल्यानं रावरंभांचे डोळे लाले लाल झाले. गोऱ्या चेहऱ्यावर लाली चढली. हाताच्या मुठी आवळत ते म्हणाले, तुम्ही आमचा संयम सुटेल असं संभाषण करू नका, नाहीतर आमची तलवार म्यानातून बाहेर यायला अवधी लागणार नाही. पाहिलं ताबासाहेब, मानसिंगानं जानोजींना मुद्दामून ओढलं. जानोजी आतापर्यंत रावरंभाची बाजू घेत आले होते. काय चुकतंय मानसिंगाचं? कुणाचार काही आहे का नाही? कोणाच्या हातून घट बसवलेत तुम्ही? जानोजींचा हा सवाल रावरंभांना अनपेक्षित होता. एका क्षणात त्यांचा आत्मविश्वास गळून पडला. लालेलाल झालेला चेहरा पांढरा फटक्क पडला. जानोजींनी जाब विचारल्यानं मानसिंगाची खुशी 7व्या आसमानावर होती. आबासाहेब, तुम्ही एखाद्या बाक्या समयात आपल्या माणसात बिनघोरपणे राहावं, त्यानंच गनिमाच्या हवाली करावं, तशी गत झाल्यासारखं रावरंभाला वाटलं. ती तुमची मेहमान म्हणून आम्ही तिची खातिरदारी केली, हत्तीवरून मिरवणूक काढली, पण जानोजी मध्येच थांबले. पण काय आबासाहेब, तुम्ही या मानसिंगाची बोली बोलायला लागलात. रावरंभाचा राग अनावर झाला.
दोस्ती आलं. मान मर्यादा रीतिरिवाज सारं गुंडाळून ठेवायला निघालेत तुम्ही एका नर्तकीच्या पायी. सुनावलं नाची म्हणा ना, नर्तकी फार जबाबानं जानोजींना काळजाला टाकण्या दिल्यासारखं झालं. तिच्या पायी तुम्ही आम्हाला धार कशी धरायला लागला. जानोजींचा स्वर कातर झाला. रावरंबा सद्गदित झाले. खाली वाकत म्हणाले, माफी माफी द्या, गलती झाली. रावरांबांनी त्यांना हाताला धरून उठवलं. राजे, तुम्हाला हा राज्याचा गाडा हाकायचा. आम्ही कुठं मुकरलो? तुम्ही भले मुकरला नसाल, पण खानदान नाचवायला निघाला. काय आपल्या हिंदू धर्मातील आवृत्ती सोबत निकाह केला तर खानदानाचा झेंडा लागेल काय? रावरंबा मानसिंगालाही जानोजींनी जोखलं. आबासाहेब, एक नर्तकी राजघराण्याची सून नाही होऊ शकत. इतिहास गवाह. रावरंभांनी आपला मुद्दा लावून जानोजींच्या या खुलाशानं मानसिंग आणि रावरंभाच्या भुवया वक्र झाल्या. ते उत्सुक नजरेनं रावरंभाकडे पाहायला लागले. आमच्या 2 पिढ्या गेल्या तो कलंक पुसता पुसता. कोणता कलंक? दोघांनी आबासाहेबांना एक साथ विचारलं. संभाजी राजांचं नामोनिशाण मिटवायचं या उद्देशानं महादजी राजांना पकडून ग्वाल्हेरला कैद केलं. त्यांच्या मुलांनाही पकडलं. संभाजी राजे बचावले. दासी पुत्र आहे अशी मुद्दामून हुल उठवली. काही दिवस ते भूमिगत होते. औरंगजेब मेल्यावर ते पुढे आले. मात्र पुढे भाऊ बंदकीचा वाद उफाळला आणि त्यांना दासी पुत्र म्हणून कायमचा शिक्का बसला. जानोजींनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांगितल्या. रावरंभा आणि मानसिंगानं सुटकेचा निश्वास टाकला. आबासाहेब, त्यांच्या बाबतीत झालं ते आमच्याशी होईल असं कसं म्हणता? रावरंभांनी माहेलकाशीच शादी करायचा निर्धार मनात पक्का केला. ब्रह्माजी राजांनी आपल्या समशेरीनं मोगलांना सळो की पळो केलं. आपल्या कर्तृत्वानं ते पुढे आले, राजे झाले. पण शेवटपर्यंत त्यांना दासी पुत्र म्हणून हिणवलं गेलं. तसं तुमच्या वारसाची नर्तकीचा पुत्र म्हणून कोणी मानहानी केली तर? म्हणणं उडवून लावलं. मी लाख करत नाही, पण आम्ही करतो ना. मानसिंग चौताळला, पण काही बोलला नाही. जाड ते वतन येणार असेल तर सोडतो आम्ही पाणी या वतनावर. रावरंभांनी विरक्तीची भाषा केली. या वतनावर तुळशी पत्र ठेवायला निघालेत, पण एक विचार केला का? जानोजींनी विचारणा केली. आबासाहेब, त्यांना विरक्ती आली असेल तर तुम्ही कशाला आग्रह करता? मानसिंग मध्येच म्हणाला. रावरंभांनी वतनाचा हक्क सोडला तर आपणच मालक होणार असे भाव त्याच्या मनात उठले. तुम्ही मध्येच तोंड खुपसायची गरज नाही. जानोजींनी मानसिंगाला फटकारलं. आजोबांची फटकार त्याच्या जिव्हारी लागली. आम्हाला बोलायचाही अधिकार नाही का? त्यानं तोंड पाडत विचारलं. बोलू द्या ना त्यांना. रावरंभांनी मानसिंगाला मोकळीक देण्याची विनंती केली. तुम्ही असल्या भोंग स्वभावापायी गमावून बसाल वतन. जानोजींना चिंता लागली. जाऊ द्या, कोल्ह्या कुत्र्यांनी खाण्यापेक्षा भावानं खाल्लं तर बिघडलं कुठं? रावरंभा निर्वाणीचं बोलले. तुमच्या पुढे आम्ही गुडघे टेकले. त्या बाईची खरेच मोहब्बत आहे का नाही ते तरी माहितीये का तुम्हाला? या असल्या बाया माणसावर नाही त्याच्या वतनावर प्रेम करतात. जानोजींनी रावरंभांना सावध केलं. रावरंभा फक्त हसले. तुम्हाला माणसं नाही ओळखताय. जानोजींनी निरीक्षण नोंदवलं. तरीही ते काहीच बोलले नाही. आता हा मानसिंग तुमचा भाऊ वाईटावर टपलाय ते तरी येतंय का ध्यानात? आबासाहेब, तुमचा हा आरोप आम्हाला जिंदगीतून उठवेल. तुम्ही आम्हा भावाभावात भांडणं लावायला निघालात काय? मानसिंगानं रावरंभांना सोबत घेऊन उडी मारली. आता शहाजोगपणाचा आव नका आणू. तुमच्या करामती रावजींना समजल्यावर ते तुम्हाला खेटराजवळ उभे करायचे नाही. जानोजींनी मानसिंगाची पोलखोल करण्याचा इशारा केला. तशी त्यानं नांगी टाकली. कोणती करामत? रावरंभांनी जानोजीकडे विचारणा केल्यावर
मानसिंगाची भीतीनं पाचावर धारण बसली. आता तुम्ही ऐकलं माहेल का भाग 7.